नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DMR कडून अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। हे अपडेट काय असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या DMRच्या भरती संदर्भाची योग्य माहिती भेटेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, काल DMR कडून अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे ती प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ अर्थात लॅब टेक्निशियन या पदासाठीची आलेली आहे। या पदांकरिता परावैद्यक परिषद नोंदणी प्रमाणपत्र सादर करायचं होतं, त्या रिगार्डिंग या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। पाहूयात सविस्तर। या ठिकाणी नवीन संदेश नोटीसमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला या ठिकाणी शो होईल की जी अपडेट आलेली आहे ती, ठीक आहे। सो नोटीस पहा, या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक परावैद्यक परिषद नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबत उमेदवारांसाठी ही नोटीस या ठिकाणी पाठवलेली आहे। ही PDF मी डाउनलोड करून घेतो, जेणेकरून आपल्याला एक डिटेल माहिती भेटेल, ठीक आहे। सो या नोटीसमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते विद्यार्थी मित्रांनो पहा, 24 जुलै रोजी या ठिकाणी ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र येथील गट क संवर्गातील तांत्रिक जे काही पदे आहेत ते सरळ सेवा कोट्यातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक ही रिक्त पदे भरण्याकरिता राबवण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा 2023 मध्ये ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र परावैद्यक परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र सादर न केल्याने संचालनाचे दिनांक 19/2/2024 रोजी संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेली जी काही पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी होती, या यादीमध्ये अपात्र दर्शवण्यात आले होते काही उमेदवार। तर अशा उमेदवारांनी काय केलेलं आहे, या यादी संदर्भात किंवा जो काही निर्णय या ठिकाणी मॅटचा जे DMR कडून अपडेट आलेली होती त्या संदर्भात त्या विरोधामध्ये काही उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅट मुंबई या ठिकाणी याचिका दाखल केलेली होती। याचिका क्रमांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यानुसार माननीय न्यायाधिकरणाने काल जी काही 23 तारखेला 23 जुलै रोजी जी सुनावणी झाली, त्या सुनावणीमध्ये या याचिकेचा रिझल्ट जो आहे तो सुनावणी जी झालेली आहे त्या यामध्ये जी सुनावणी अर्थात जी काही 23/7/2024 रोजी सुनावणी दरम्यान दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने संचालनाच्या जी काही 19/2/2024 ची संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेली यादी आहे, यामध्ये महाराष्ट्र परावैद्यक परिषदेची नोंदणी प्रमाणपत्र सादर न केल्याच्या कारणास्तव अपात्र केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की त्यांनी महाराष्ट्र परावैद्यक परिषदेची नोंदणी प्रमाणपत्र हे दिनांक 31/7/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये संचालनाच्या प्रत्यक्षरित्या उपस्थित राहून सादर करावायचा आहे, ठीक आहे। जो काही मॅटचा या ठिकाणी सुनावणी झालेली होती त्या सुनावणीमध्ये त्यांना सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, जे काही महाराष्ट्र परावैद्यक परिषदेचे जे काही नोंदणी प्रमाणपत्र आहे तुम्ही 31/7/2024 या वेळेमध्ये किंवा या तारखेपर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये प्रत्यक्षरित्या उपस्थित राहून सादर करावायचा आहे, ठीक आहे। सो प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांकरिता ही अपडेट आलेली आहे DMR कडून। 31 जुलै नंतर जर सादर केलेले महाराष्ट्र परावैद्यक परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्रांचा अथवा त्या अनुषंगिक येणारे कोणतेही निवेदने नंतर विचारात घेतले जाणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 31 जुलैपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे। 31 जुलैपर्यंत तुम्ही जे काही महाराष्ट्र परावैद्यक परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला सादर करावायचं आहे, ठीक आहे। सो ही अपडेट आलेली आहे DMR कडून। सो विद्यार्थी मित्रांनो, जर माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन चॅनल पाहत असेल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण आपण जे काही अपडेट आहे DMR चे तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।